कृपया आपले माईक बंद करावे आणि कविता फडणवीस मॅडमनी आपलं प्रेझेंटेशन सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद वैद्य श्रीराम सर आणि वैद्य तावशीकर सर, खूप धन्यवाद मला इथे संधी दिल्याबद्दल बोलण्याची. पुन्हा एकदा सगळ्यांनी सूचना दिलेली आहे. पुन्हा एकदा मी सूचना देते, प्लीज आपला माईक सगळ्यांनी बंद करायचा. थँक्यू. तर आज मला जो दिलेला आहे मध्ये लहान मुलांमध्ये दशवित आणि स्रोतस परीक्षण पूर्णपणे हे रुग्ण परीक्षणार्थ आपण सेशन घेणार आहोत. तसा हा टॉपिक खूप जास्त प्रमाणात व्हास्ट आहे, मोठा आहे, वेगवेगळे अँगल्स आहेत. तरी पण मी पुढच्या 40 ते 50 मिनिटांमध्ये हा आवरता घेण्याचा प्रयत्न करेल. तर आचार्य चरकांनी जी आपली मूळ संहिता आहे, चरक संहिता, त्यांनी सर्वप्रथम विमानस्थानामध्ये चिकित्सेच्या दृष्टीने दशवित परीक्षणाचं वर्णन केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी 10 कोणकोणते परीक्षण सांगितले आहेत, तर कारण, करण, प्रवृत्ती, उपाय वगैरे. याच्यामध्ये जेव्हा त्यांनी देश वर्णन केलं, तर त्या देश वर्णन करताना देश त्यांनी 2 प्रकारे सांगितले. एक म्हणजे भूमी म्हणजे जिथे तो रुग्ण जन्माला आला, तिथे त्याचं वाढ झाली, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाली आणि तो तिथे व्याधी झाली, ही त्याची भूमी परीक्षणार्थ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं रोग्याचं हे देश म्हणून शरीर म्हणून देश म्हणून त्याचं परीक्षण. आता रुग्ण शरीराचं देश म्हणून दशवित परीक्षा भाव आहेत. तर त्या परीक्षा भावांमध्ये आतुर म्हणजे रुग्णाच्या बल आणि दोष यांचं प्रमाण जाणण्यासाठी त्यांनी 10 प्रकारचे परीक्षण करायला सांगितले. हे आपण सगळ्यांनी फर्स्ट इयरला, सेकंड इयरला जेव्हा चरक संहिता वाचली तेव्हा वाचलेलं आहे. त्याच्यामुळे इन जनरल ऍडल्ट्स मध्ये दशवित परीक्षण कसं करायचं हे आपलं आधीच झालेलं आहे. तर याच्यामध्ये प्रकृतीतः, विकृतीतः असे सगळे एकामागून एक आपण 10 पॉइंट्स आता डिस्कस करूया. तर ह्या दशवित परीक्षा भावाचं मुख्य अधिकरण म्हणजे रुग्ण शरीर. मुख्यतः हे रुग्णासाठी म्हणून वर्णन केलेलं आहे, आतुर देश. पण स्वस्थ व्यक्तीमध्ये याच्यामधलं दुसरा पॉइंट जो आहे विकृती परीक्षण, हे सोडून आपण बाकीचे सगळे 9 भाव जे आहेत ते आपण स्वस्थ व्यक्तीमध्ये पण, स्वस्थ बालकामध्ये सुद्धा करू शकतो. तर ह्याच्यातलं आपण हे परीक्षण करायचं कशाला, हे परीक्षण करण्याची गरज काय आहे, तर फक्त निदान करण्यासाठी हे परीक्षण करायचं नसतं. ह्याच्यामध्ये ते निदान झाल्यावर त्याला प्रॉपर डोस, त्याची प्रॉपर चिकित्सा, मृदू औषध द्यायचंय, तीक्ष्ण औषध द्यायचंय, मध्यम औषध द्यायचंय, हे सगळं देण्याच्या हिशोबाने हे दशवित परीक्षण करणं अतिशय आवश्यक आहे. आता दशवित परीक्षणाचा सगळ्यात शेवटचा जो भाव आहे तो आहे वय परीक्षण. तर या वय परीक्षणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, चरकांनी खूप सुंदर ओळख सांगितलेली आहे, विकृती वर्जेही प्रकृत्यादी बलविशेषैहि आयुषो लक्षणतश्च प्रमाणम उपलभ्य वयस स्थिरीत्व विभजेत. म्हणजे सगळ्यात पहिले हे दशवित परीक्षण करण्यापूर्वी शेवटच्या परीक्षणात त्यांनी हे वर्णन केलेलं आहे की वयानुसार तीन गोष्टींमध्ये, 3 अवस्थांमध्ये वयानुसार विभाजन करून घ्या आणि नंतर त्यांचं प्रकृती, विकृती, सत्व, सार, संहनन हे सगळं परीक्षण करा. तर त्याच्यामुळे पहिले आपण वय परीक्षण, आपल्याला माहिती आहे आयुर्वेदानुसार किंवा चरकांनी 16व्या वर्षापर्यंत, तशी बाल्यावस्था ही 30 वर्षांपर्यंत सांगितली की जेव्हा धातू वाढत असतात. आणि त्याच्यातले पहिले 16 वर्ष जे असतात त्याच्यामध्ये अपरिपूर्ण अंग असतं, म्हणजे अपरिपूर्ण धातू असतात आणि श्लेष्म दोष प्रधान ही अवस्था सांगितलेली आहे. त्याच्यामुळे आपण बाल्यावस्थेमध्ये ह्या सगळ्या 10 परीक्षणाचे काय आपण निकष लावू शकतो, कशा प्रकारे परीक्षण करू शकतो ते बघूया. तर सगळ्यात पहिली येते प्रकृती परीक्षण. आता प्रकृती म्हटल्यावर एक समज असा आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ द बॉडी, मूळ प्रकृती काय, या विषयानुसार प्रत्येक जण विचार करत असतो की याची प्रकृती ही आहे, याची प्रकृती ही आहे. पण चरकांनी स्पेशली सांगताना सांगितलेलं आहे की दोष बल ज्ञानार्थ ती प्रकृती परीक्षण करायची असते. म्हणजे सध्याच्या काळात त्या रुग्णाच्या शरीरामध्ये कोणत्या दोषाची वृद्धी जास्त आहे किंवा कोणत्या दोषाची लक्षणं जास्त आहे ह्याच्यासाठी म्हणून प्रकृती परीक्षण करायची.
त्यांनी सुरुवातीलाच वर्णन करताना सांगितलं आहे की प्रकृती ही 4 प्रकारची असते. एक शुक्र शोणितजन्य, दुसरी पांचभौतिक प्रकृती, तिसरी आईने घेतलेल्या आहार विहारानुसारची प्रकृती आणि चौथी गर्भाशयामध्ये जो गर्भ वाढतो त्याच्यामुळे उत्पन्न झालेली प्रकृती. म्हणजे मुळात मूळ प्रकृती जी आहे ती गर्भस्थ बालकाची असते. आणि ह्याचं परीक्षण आपण फार तर फार कधी करू शकतो? मूळ प्रकृतीचं परीक्षण तर जन्मानंतर पहिल्या 12 दिवसांमध्ये. वाघभट सांगतात की नामकरण संस्कार झाल्यावर म्हणजे 10व्या दिवशी नामकरण संस्कार केला की त्याच्यानंतर प्रकृती परीक्षण करावं. मग आता प्रश्न हा पडतो की आपण हे जे परीक्षण करतो आहे तर त्याच्यामध्ये प्रकृती परीक्षण हे नेमकं काय आहे? तर ही जी प्रकृती आपण पाहतोय ही त्या व्यक्तीच्या, त्या बालकाच्या जन्मानंतर त्याच्यावर झालेल्या संस्कारामुळे, आहार विहार संस्कारामुळे, काल संस्कारामुळे त्याच्यामध्ये झालेले प्रकृती निर्मिती आहे. म्हणजे ही प्रकृती मूळ प्रकृती असं घेता येत नाही आणि त्याच्यामुळे प्रकृती रुग्ण परीक्षण किंवा स्वस्थ परीक्षण मध्ये नेहमी पहिले केल्या जातं. आता सगळ्यांना माहिती आहे प्रकृती जी आहे ती दोषांची प्रकृती बदलणार आहे. मूळ प्रकृती बदलणार नाहीये, त्याच्यामध्ये कालानुरूप संस्कार होत जाणार आहे आणि दोषांची प्रकृती बदलणार आहे. तर आपण बघतो की त्यांनी वात प्रकृतीचे काही लक्षणं सांगितली आहेत, पित्त प्रकृतीचे सांगितले आहेत, कफ प्रकृतीचे सांगितलेले आहेत. तर आता बालकांमध्ये बघताना आपण वात प्रकृतीचे सगळे लक्षणं जर बघितले तर जनरल आपलं एक ऑब्झर्वेशन किंवा मला लक्षात आलेलं काही लक्षणं असं आहेत की वात प्रकृतीचे बालक जे आहेत त्यांची डेव्हलपमेंट खूप लवकर होते. वात चलगुणात्मक आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट ही थोडी फास्ट होते इतर प्रकृतीच्या मानाने. त्याच्यामुळे लवकर चालणं, लवकर बोलणं हे वात प्रकृतीच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. यांना श्रुतग्राही असतात, सांगितल्याबरोबर हे ऐकतात पण अल्पस्मृती असतात, लगेच विसरतात. त्याच्यामुळे या मुलांना वारंवार आपल्याला सांगत राहावं लागतं आणि त्याच्यामुळे वात प्रकृती ही अशी आपल्याला छान व्यवस्थित हायलाइट करता येऊ शकते की वात प्रधान प्रकृती. ते बालक वारंवार धडपडत असतात, पडत असतात, ते वात प्रकृतीचे बालक आपण समजू शकतो. त्या उलट कफ प्रकृती, मंदत्वा, त्याच्यामुळे यांच्यामध्ये थोडंसं डेव्हलपमेंटल माइलस्टोन थोडेसे त्याच्यानंतरची परीक्षण आहे ते आहे विकृती परीक्षण. आता दशविध परीक्षा भावांमध्ये बाकीचे सगळे परीक्षण हे आपण आणि रुग्ण दोन्ही मध्ये करू शकतो. विकृत परीक्षण ऑब्व्हियसली आपल्याला रुग्णामध्येच करावं लागेल आणि त्याच्यामुळे रुग्णामध्ये आपण विकृती परीक्षण कशासाठी करायचं? तर दोषांच्या बलाचं परीक्षण करायचं. दोष किती प्रमाणात वाढले, मग ते कसं करायचं? तर त्याच्यासाठी चरकांनी खूप छान त्याचे एक 5-6 पॉइंट सांगितले आहेत. तर त्याच्यात आपण याच्यात पंचनिदानात्मक परीक्षण असा एक पॉइंट आपण ह्याच्यात आपल्या नुसार घेऊ शकतो. त्यांनी विकृतीतः परीक्षणार्थ पहिला पॉइंट सांगितला आहे हेतू. हेतू म्हणजे काय? सेती कर्तव्यता व्याधी उत्पादक, माधव निदानकरांनी हे सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये हेतू कोणते आहेत? तर आहार, विहार, शारीर, मानस दोष, त्याच्यानंतर मात्रा, कोणतंही औषध घेतलं किंवा द्रव्य घेतलं, दही एकदा घेतलं, किती मात्रेत घेतलं, खूप मात्रेत घेतलं तरच त्रास होईल, काल, त्याचा कोणत्या काळामध्ये घेतलंय, रात्री दही घेतलंय तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला आहे, हे सगळं आपल्याला नमूद करावं लागतं. आता हेतूतः विकृतीतः परीक्षणामध्ये मला काही जे आढळलेले पॉइंट आहे की विधीप्रमाणे आहार विहार मुलांचा बऱ्याचदा होत नाही. त्यांना वारंवार खाऊ घातलं जातं, बऱ्याचदा अध्यशन घडतं किंवा बऱ्याचदा विरुद्धाशन घडतं. सकाळी उठल्याबरोबर दूध दिलं, दूध दिल्याबरोबर त्यांना काही दुधासोबत कधी बिस्किटं दिल्या जातात, तर ते विरुद्धाशन घडू शकतं खारे बिस्किट असतील तर. विधियुक्त आहार विहार नाही केला तो झाला हेतू. अशा प्रकारे हे पहिला पॉइंट आहे विकृतीतः परीक्षणाचा हेतू. दुसरा पॉइंट आहे दोष. आता वेदनेनुसार आपण दोष प्राधान्य ठरवू शकतो की मुलाला पोट दुखत आहे, शूल आहे, उदरशूल म्हणजे वात प्रदार्थ आहे, जडपणा आलेला आहे,
म्हणजे आपण समजू शकतो की ह्याच्यामध्ये कफ प्राधान्य आहे. त्याच्यानंतर दुष्य, तिसरा पॉईंट सांगितलाय विकृती परीक्षणामध्ये, दुष्य की कुठे स्थान संशय झालाय, कोणता धातू त्या दोषामुळे विकृत झालेला आहे, दोष कोणत्या धातूगत झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण दुष्य, त्याची स्रोतस, हे सगळं आपण ह्या विकृतीतः परीक्षणामध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर इथं प्रकृती परीक्षण. आता विकृती परीक्षणामध्ये एक पॉइंट आहे प्रकृती परीक्षण. तर इथे प्रकृती म्हणजे पोषण, कृती, स्वभाव. प्रकृती कशाची आहे, तर विकृतीचा पॅटर्न आहे, काय स्वभाव आहे, काम आहे, विराम आहे, नव आहे, पुराण आहे, शाखागत आहे, मध्यगत आहे. ईश्वरी ऐक ना, ईश्वरी इकडे ना. पण राहिले तुझं. प्लीज सगळ्यांनी माईक बंद करा, थोडस डिस्टर्ब होत आहे. नवीन जॉईन झालेल्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते की प्लीज आपला माईक बंद करा. त्याच्यानंतर शरीर परीक्षण, काल परीक्षण. तर ह्याच्यामध्ये विकृतीतः परीक्षणामध्ये चरक म्हणतात ज्या व्याधी दोष, दुष्य, प्रकृती, देश, काल, बल हे साम्य असतात, म्हणजे समान असतात, पण त्यांच्यामध्ये हेतू आणि लक्षण जास्त असतात, अशा व्याधीला बलवान व्याधी समजायचं. हे जे दशविध परीक्षण सांगितले आहेत पूर्ण, हे सगळे आपल्याला प्रवर, मध्यम, अवर अशा प्रकारे आपल्याला त्यांना विभाजन करायचं आहे. तसंच विकृतीचं सुद्धा परीक्षण आपल्याला करायचं आहे प्रवर, मध्यम, अवर. जर इतर गोष्टी सगळ्या साम्य अवस्थेत आहेत, समान अवस्थेत आहेत, पण हेतू आणि लक्षण जास्त आहेत, तर ती व्याधी बलवान आहे असं समजायचं. आणि त्याच्याप्रमाणे बल आणि हीनबल व्याधी आपण ठरवू शकतो. त्याच्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे दशविध परीक्षणामधला, तो आहे सार. तर सार, आत्ताच मी तुम्हाला बाल्यावस्थेचं लक्षण सांगितलं, अपरिपूर्ण धातू. अपरिपूर्ण धातू असल्यामुळे सारतेचं परीक्षण करणं फार अवघड जातं, कारण त्यांची धातू मुळात पूर्ण विकसित झालेलेच नसतात, ते नाजूक असतात, मृदू असतात बालक, त्याच्यामुळे सारता परीक्षण मुलांमध्ये अवघड असतं. तरी पण सार परीक्षण म्हणजे काय, जो विशुद्धतर धातू आहे त्याचे आपण सार परीक्षण करू शकतो. याच्यामध्ये पण प्रत्येक सारतेची लक्षणं दिलेली आहे, अस्थिसाराचं महोत्साह, क्रियावंत, असे जे वेगवेगळे मज्जासाराचे लक्षण दिलेले आहेत. असे प्रत्येक साराच्या लक्षणानुसार 70% जास्त असेल तर उत्तम सार. प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक साराचं काही ना काही प्रमाणात पर्सेंटेज मध्ये लक्षणं दिसून येतात. असं नाही की एक व्यक्ती रससार आहे म्हणजे बाकीचे धातू त्याच्यामध्ये सारत्व नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक बालकामध्ये सार परीक्षण जरी अवघड असलं तरी आपण पॉइंट्स मार्क करू शकतो की रससाराचे हे लक्षण आहे, रक्तसाराचे हे लक्षण आहे, आणि त्याच्यानुसार पर्सेंटेज वाईज आपण त्याचं सार परीक्षण करू शकतो. तर 70% जास्त एखाद्या सारत्वेचं जिथे लक्षण सापडलं तर रस उत्तम सार, मेद मध्यम सार, अस्थिहीन सार, असं आपण त्या बालकाचं सार परीक्षण करू शकतो. पुन्हा एकदा सांगते की परिपूर्ण धातू झालेले नाहीयेत, बाल्यावस्था आहे, त्याच्यामुळे सार परीक्षण हे तितकंसं सोपी नाही. त्याच्यानंतरचं परीक्षण आहे संहनन. संहनन म्हणजे उपचितपणा किंवा पुष्टता. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक अवयव वाईज तो किती उपचित आहे हे लक्षात येतं. आता इथे बालरोग स्पेशल लक्षात येतं की काही जन्मजात व्यंग असतात, जन्माला आलेलं बालक, कोणाचं डोकंच मोठं, कोणाचं डोकंच छोटं, म्हणजे तिथे संहनन चुकतंय, त्याचं प्रमाण चुकतंय. पुढचं परीक्षा प्रमाण परीक्षा आहे. तर याच्यामुळे संहनन वाईज जर आपण बघायला गेलं तर त्या मुलांचं जन्मजात व्यंग असलेले मुलं इथे संहनन आणि प्रमाण या कॅटेगरीत फिट बसत नाही. तर त्याच्यामुळे आपण तिथे त्यांना उत्तम आहे, मध्यम आहे, हीन आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस न्यूट्रिशन हा पॉइंट येतोच असं नाही संहनन परीक्षेत बालकांमध्ये. तर तिथे जन्मजात व्यंगानुसार आपल्याला प्रत्येक अवयवाचं परीक्षण करता येऊ शकतं. जसे अकॉन्ड्रोप्लाझिया नावाची एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी बघितलं आहे, अकॉन्ड्रोप्लेझियाचे पेशंट्स आपण जनरली सर्कसमध्ये विदूषकाच्या रूपात बघत असतो. त्यांचा अप्पर सेगमेंट जो असतो, म्हणजे फ्रॉम व्हर्टेक्स टू प्युबिक सिम्फायसिस, हा अप्पर सेगमेंट झाला, आणि प्युबिक सिम्फायसिस टू तळपाय, टोज किंवा सोल ऑफ द फीट, हे झाला लोअर सेगमेंट. तर बालकांमध्ये अप्पर सेगमेंट हा मोठा असतो लोअर सेगमेंटपेक्षा, पण जसजसं वय वाढत जातं, साधारणतः 16 वर्षाच्या आसपास अप्पर सेगमेंट पेक्षा लोअर सेगमेंट जास्त असतं. म्हणजे हा एक रेशिओ असतो. तर हा रेशिओ त्यांच्यामध्ये
ऍडल्ट मध्ये बदललेला असतो. तर अकॉन्ड्रोप्लेझिया मी तुम्हाला जी जेनेटिक डिसऑर्डर सांगत होती त्याच्यामध्ये हा जो रेशो आहे हा बदललेला असतो. त्यांच्यामध्ये अप्पर सेगमेंट मोठा असतो आणि लोअर सेगमेंट छोटा असतो आणि सगळे लिम्स दोन्ही हात दोन्ही पाय छोटे असतात. तर त्यांचं सहनन विकृत आहे किंवा हीन आहे. तर अशा प्रकारे आपण सहनन परीक्षण वर्णन करू शकतो. त्याच्यानंतर प्रमाण परीक्षा. आता ही प्रमाण परीक्षा तुम्ही जर बघितली नीट चरकांनी सांगितलेली तर प्रत्येक अवयवाचं अंगुली प्रमाण सांगितले ते पण मग ते कोणासाठी लागू पडतं जास्त तर ते आहे फुल्ली ग्रोन ऍडल्ट म्हणजे बाल्यावस्था ज्यांनी क्रॉस केली आहे अशा व्यक्तींसाठी हे प्रमाण परीक्षण लागू पडतं. आता आपण प्रमाण परीक्षण बालकांमध्ये करायचं तर कोणत्या बेसिसवर करायचं तर जर आपण आयुर्वेदिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं प्रमाण परीक्षण तर ते आपण जे लक्षणाध्याय सांगितलेलं आहे तर त्या लक्षणाध्यायामधले प्रत्येक लक्षण बघून त्याच्यामध्ये आपल्याला करायचं काय तर हे लक्षण असेल तर उत्तम आयु किंवा उत्तम बल लक्षण असेल तर मध्यम बल हे लक्षण असेल तर हीन बल अशा प्रकारे प्रत्येक लक्षणाचं उत्तम मध्यम हीन बल आपण लक्षात घेऊ शकतो. तर चरकांनी सांगितलेले लक्षण किंवा काश्यपांनी स्पेशली याच्यासाठी लक्षणाध्याय मेन्शन केलेला आहे. तर ह्या लक्षणाध्यायामधलं आपण परीक्षण करू शकतो. प्रत्येक अवयवानुसार ते असताना किती लक्षण असायचे हे खूप छान वर्णन अशा मॉडर्न वाईज अँथ्रोपोमेट्री हाईट वेट मिड सर्कम्फरन्स हेड सर्कम्फरन्स चेस्ट सर्कम्फरन्स हे सगळे जे आहेत हे प्रमाण परीक्षणामध्ये येतं. जसजशी बालकाची ग्रोथ होते अँथ्रोपोमेट्री म्हणजे शारीरिक मोजमाप बॉडी मेजरमेंट तर हेड सर्कम्फरन्स चेस्ट सर्कम्फरन्स मिड आर्म सर्कम्फरन्स हाईट वेट हे सगळे जे परीक्षण आहेत हे वयानुसार बदलत राहणार आहे कारण ग्रोथ इज द कॉमन प्रोसेस इन द चाइल्डहुड आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये अँथ्रोपोमेट्री ही वयानुसार बरोबर होते की नाही ह्याच्यासाठी आपल्याला काही आधुनिक मेजरमेंट्सचा वापर करावा लागेल. तरी पण बऱ्याचदा असं होतं की ड्युरिंग ऍडल्सन्स किंवा प्युबर्टी मुलांची ग्रोथचा पॅटर्न बदलतो अचानक. जे मुलं वयाच्या 13 पर्यंत ठेंगणे हाईटने कमी असे दिसत होते ते अचानक काही 16-17व्या वर्षानंतर अचानक खूप उंच दिसायला. तर हा सगळा प्युबर्टल जो सडन ग्रोथ होते हॉर्मोनल चेंजेस होतात त्याचा हा परिणाम आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे तिथे हे प्रमाण हे घ्यायला पाहिजे आणि मग ती हाईट कायम तशीच राहते. या अनुषंगाने मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की बऱ्याचदा असं होतं की हे प्रमाण परीक्षा आहे. माझ्या एका फ्रेंडनी पीजी लेवलला असताना एक थिसिस केलं होतं रिसर्च की फक्त प्रमाण परीक्षेनुसार त्या पेशंटचा किंवा त्या व्यक्तीचा स्वस्थ व्यक्ती जरी असला तरी त्याचा BMI काय तर तिचा रिझल्ट कन्क्ल्युजन काय होतं तर जे प्रमाणबद्ध बरोबर त्या इन बसत होते म्हणजे ते हायपोन्यूट्रिशन मालन्यूट्रिशन मध्ये पण जात नव्हते किंवा ओव्हर न्यूट्रिशन मध्ये ओबेज मध्ये सुद्धा जात नव्हते. ते बरोबर प्रमाणबद्ध सगळे व्यक्ती त्यांचा BMI हा अपेक्षित जेवढा असतो त्याच्या आत तो बसत. तर म्हणून प्रमाण परीक्षेचं वर्णन इथे अधोरेखित होतं. तर त्याच्यामुळे प्रमाण परीक्षेकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. प्रत्येक फॅमिलीनुसार ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा पॅटर्न वेगवेगळा असतो. त्यामुळे एखाद्या मुलाचं आता एवढी हाईट आहे तर दुसऱ्या मुलाची तेवढी त्याच वयाची असताना तेवढीच हाईट असेल असं कंपल्सरी नसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रमाण परीक्षेमध्ये स्वस्थ बालक प्रमाणबद्ध आहे हे कसं ओळखायचं जर तो प्लेफुल असेल हसत खेळत असेल प्रसन्न असेल तर तिथे आपण तो प्रमाण परीक्षेमध्ये आपण त्याला लक्षात घेऊ शकतो. प्रमाण परीक्षेअंतर्गत त्यांनी जे ललाट नासाची भूक ओष्ठ ह्यांची जी प्रमाण परीक्षा सांगितली आहे तर तशी परीक्षा मॉडर्न वाईज डिस्मॉर्फिक फेसिस म्हणजे फेशियल डिस्मॉर्फिझम म्हणजे चेहऱ्यामध्ये रचनात्मक काही विकृती असते तर ती जन्म झाल्याबरोबर आपल्याला न्यूबॉर्न मध्ये लक्षात येतं. कुणाचं डिप्रेस नेझल ब्रिज असतं. नेझल ब्रिज नाकाचं हाड जे असतं ते पूर्ण चपटं असतं. तर संभवतः अशी मुलं डाऊन सिंड्रोम ग्रस्त असू शकतात. त्याच्यानंतर क्लेफ्ट लिप क्लेफ्ट पॅलेट सगळ्यांना माहिती आहे. 2 डोळ्यांमधलं अंतर हे एक स्पेसिफिक प्रत्येकाचं ठरलेलं असतं.
तर ते अंतर दोन प्युपिल्स मधलं जर डिस्टन्स हे जास्त असेल तर त्याला हायपर टेलरिझम म्हणतात. अंतर हे कमी असेल त्याला हायपोटेलरिझम म्हणतात. म्हणजे हे काय झालं, हे झालं प्रमाण परीक्षण. त्याच्यानंतर आपली ही जी आउटर कॅन्थस आहे आयची, इथून आपण मागे जर इमॅजिनरी लाईन काढली तर ती इमॅजिनरी लाईन ह्या इयरच्या 1/3 अप्पर पार्टला क्रॉस केली पाहिजे. हे झालं नॉर्मल प्रमाणबद्ध सेट इयर्स. इयर्स हे प्रमाणात आहे, बरोबर सेट आहे. डाऊन सिंड्रोमच्या मुलांमध्ये ही इमॅजिनरी लाईन त्या इयर पिनाच्या वर जाते. हे झालं अप्रमाणबद्ध फेस, डिस्मॉर्फिक फेस, रचनात्मक विकृती फेस. कॉलेजचं आहे. शिक्षण हे आपल्याला काही काही ठिकाणी बालकांच्या बाबतीत आधुनिक मेजरमेंटचा वापर घेऊन सुद्धा करता येऊ शकतो. प्रमाण परीक्षण झालं 5वा पॉईंट. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे सातम्य परीक्षण. सातम्य म्हणजे आता सगळ्यांना माहितीये की सातम्य म्हणजे सातत्येन उपसेव्यमानम उपशेते, म्हणजे ज्याच्यामध्ये जिथे सतत खाल्ल्यामुळे जे शरीराला सुखकारक ठरतं, हितकारक ठरतं, ते असतं सातम्य. आता ह्याच्यामध्ये एक पॉइंट मला सांगावासा वाटतो की बऱ्याच मुलांना काही चुकीच्या सवयी असतात. जसं मी मगाशीच उदाहरण दिलं की दुधासोबत मिठाची बिस्किट खाणं, दुधासोबत मिठाची पोळी खाणं, म्हणजे मीठ घातलेले कणिक भिजवताना मीठ घालण्याची बऱ्याच घरांमध्ये सवय असते. तर ती मिठाची पोळी दुधासोबत अहितकर गोष्टी जर रोज घडत असतील तरी त्या शरीराला सातम्य होतात. पण आयुर्वेद सांगतं की सातम्य गोष्टी ह्या कितीही अहितकर असल्या तरी त्या पादांशाने टॅपरिंग डोज मध्ये, टॅपरिंग फॅशन मध्ये हळूहळू कमी करायला पाहिजे. त्याच्यामुळे सातम्य परीक्षण करताना आपल्याला बालकाचे हेतू लक्षात येतात, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी लक्षात येतात, त्याची केस हिस्ट्री घेताना, आणि त्याच्यानुसार आपण त्या बालकाचं प्रत्येक वेळेस जर काही अहितकर गोष्टी असतील, आयुर्वेद शास्त्राच्या विरुद्ध सांगितलेल्या विधी नसलेल्या संस्कारक्षम असतं. त्याच्यामुळे जेव्हा सातम्य परीक्षण आपण करत असतो तर तेव्हा आपल्याला हे अहितकार गोष्टी कमी करण्यासाठी आपल्याला खूप त्याचा उपयोग होऊ शकतो. बऱ्याच लहान मुलांना जन्मतः गोड खाण्याकडे जास्त प्रमाणात प्रवृत्ती असते. तर सातम्याचे प्रकार सांगताना चरकांनी सांगितले सर्व रस, एक रस, असे 2 प्रकारचे सातम्य त्यांनी वर्णन केले. सर्व रस, घृत, क्षीर, तैल, मांस सेवन करत असेल आणि सर्व प्रकारचे चवी खात असेल तर ते झालं सर्व रस सातम्य, ते झालं उत्तम सातम्य. आणि जर एकच रस खात असेल, लहान मुलं प्रायः जास्त प्रमाणात गोड मधुर रसाचं सेवन जास्त करतात. तर एक रस सेवनच जास्त प्रमाणात करत असेल तर ते झालं हिंग सातम्य. प्रकारे पेडियाट्रिक वैद्य, बालरोग वैद्य कर्तव्य असतं की मुलांना जर ज्या घरामध्ये बाळासाठी वेगळं शिजत असेल, 2 वर्षाचा बालक झाला की त्याला घरातलं जे काही शिजलेलं आहे ते सगळं थोड्या थोड्या प्रमाणात खाऊ घालायला पाहिजे 2 वर्षाचं झाल्यावर. त्याच्या आधी बाळासाठी वेगळं शिजवणं योग्य आहे. पण बाळ मोठं झाल्यावर 2 वर्षाचं झाल्यावरही जर त्याच्यासाठी घरामध्ये वेगळं शिजवल्या जात असेल तर तिथे त्याला आपण एक रस सातम्याकडे झुकवतो आहे, त्याचं हीन सातम्याकडे आपण झुकवतो आहे. तर अशा वेळेस आपलं काम आहे आयुर्वेदीय वैद्याचं की त्यांना सर्व रस, थोडंसं तिखट, थोडंसं तुरट, थोडंसं कडवट, सगळ्या चवींच्या गोष्टी मुलांना खाऊ घालणं पाहिजे. कारण बालवय हे संस्कारक्षम वय आहे. तर त्याच्यामुळे आपण सातम्या परीक्षणाचा इथे हा खूप छान पॉईंट सांगितलाय चरकांनी. सातम्या परीक्षणाचा आपण बालरोगामध्ये अशा प्रकारे वापर करू शकतो. त्याच्यानंतर चा पॉइंट आहे सत्व. सत्व म्हणजे मन. आता सत्व परीक्षण हे बालकांमध्ये कसं करायचं हा प्रश्न मला बऱ्याचदा पडायचा की बालकांमध्ये प्रवर सत्व आहे, मध्य सत्व आहे, हीन सत्व आहे, हे कशा प्रकारे परीक्षण करायचं. तर चरकांनी सांगितलं की तो सत्वासाठी जो कठीण प्रसंगी, युद्ध प्रसंगी जो व्यक्ती तिथे जाऊन
स्वतःहून त्या युद्धात सहभाग घेतो, त्याचा शूरपणा दिसतो, तो झाला उत्तम सत्व व्यक्ती. तर ह्याचं एक उदाहरण मला लक्षात आलं की जेव्हा आता 2 वर्षांपूर्वी साधारण 2018च्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये MR कॅम्पेन महाराष्ट्र सरकारने चालवलं होतं किंवा भारतभर झालं ते. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर डिसेंबर 2018 मध्ये झालं. तर त्या MR कॅम्पेन मध्ये असं लक्षात आलं की काही मुलं स्वतःहून जाऊन इंजेक्शन घ्यायची, म्हणजे त्यांना कुठलंच काउन्सिलिंग करायचं नाही. म्हणजे 4 दिवसांपूर्वी टीचर्सने सांगितलं की या दिवशी तुमच्याकडे डॉक्टर्स येणार आहेत, त्यांना ते तुम्हाला अशी लस देणार आहे. तर जी मुलं स्वतःहून जाऊन इंजेक्शन घेतले ते झाले उत्तम सत्वाचे. ज्या मुलांनी त्या मुलांकडे पाहून मग थोडस त्यांना धीर प्राप्त झाला आणि ते स्वतः जाऊन इंजेक्शन घेतले ते झाले मध्यम सत्व. आणि हीन सत्व जे कशाच प्रकारे कोणतंच काहीच न ऐकता रडतच राहिले आणि अजिबात त्यांनी इंजेक्शन घेतलं नाही ते झाले हीन सत्व. त्यांना जबरदस्तीने इंजेक्शन द्यावं लागलं. तर अशा प्रकारे उत्तम सत्व, मध्यम सत्व, हीन सत्व अशा प्रकारे आपण खूप छान परीक्षण करू शकतो. काही लहान मुलं आपल्याला लक्षात येतात. अजून काही उदाहरणं सांगते की मोठ्यांनाही समजावून सांगतात की होईल बरोबर, टेन्शन नको घेऊ. ते झाले उत्तम सत्वाची मुलं. ज्यांना दुसऱ्यांना समजवण्याचं समज असते ती झाली उत्तम सत्वाची मुलं. लहान मुलांमध्ये सत्व परीक्षण कशासाठी करायचं? औषधी प्रयोजनार्थ औषधी कोणत्या प्रकारची द्यायची हे ठरवण्यासाठी आपल्याला द्यायचंय. चरक म्हणतात की मृदू, शीत, शंकर अशी जी पॅलेटेबल असतील अशी औषधं लहान मुलांमध्ये प्रयोग करावा. तर त्याच्यामुळे उत्तम सत्वाची मुलं जी असतात ती कडवट काढे पण सहज घेऊन टाकतात. मध्यम सत्वाची मुलं त्यांना समजावून सांगावं लागतात. आपण घेऊन दाखवलं तर मध्यम सत्वाची मुलं घेतात. हीन सत्वांच्या मुलांना पुन्हा जबरदस्तीशिवाय पर्याय नसतो. जी मुलं टीव्हीवरची भांडणं पाहून घाबरतात, रडतात, ही झाली हीन सत्वाची मुलं. जी मुलं मोठ्याने बोलल्यावर दचकतात, रडायला सुरुवात करतात, रडायला सुरुवात केली की रडतच राहतात, ती झाली हीन सत्वाची मुलं. शाळेतल्या शिक्षकांना कधी अनुभव येतो, मुलं ट्रिपला गेले, मध्ये काही पाण्याचा ओढा आला, तर जी मुलं स्वतःहून पाण्यात पाय घालून पुढे पुढे जातात ती झाली उत्तम सत्वाची मुलं. जी मुलं त्यांना पाहून मग हळूहळू पाण्यात पाय घालत पुढे जातात ती झाली मध्यम सत्वाची मुलं. आणि जी मुलांना जबरदस्ती न्यावं लागतं किंवा कडेवर उचलून वेगळं घेऊन जावं लागतं ती झाली हीन सत्वाची मुलं. तर अशा प्रकारे सत्व परीक्षण थोडंसं प्रॅक्टिकल अप्रोचनी लहान मुलांमध्ये त्यांच्या सायकोलॉजीचा विचार करून आपल्याला करता येऊ शकतं आणि नक्कीच करता येऊ शकतं. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे 8वा, तो म्हणजे आहार शक्तीतः. आहार शक्तीतः परीक्षण करणे. आता हे 2 प्रकारे केलं जातं. ते असतं अभ्यवहरण म्हणजे इंजेक्शन, किती मात्रेत आहार घेतला जातो, किती अभ्यवरण शक्ती आहे, किती प्रमाणात खाऊ शकतो. आणि दुसरं आहे जरण शक्ती. जरण म्हणजे आता इथे अग्नीचा थेट संबंध आहे, ती पचतं. तर लहान मुलांमध्ये अभ्यवरण शक्ती हा बऱ्याचदा ओव्हर फिडिंग, ओव्हर नसेलच तर त्याच्यामुळे आपल्याला जरण शक्तीचा विचार करता येऊ शकतो.
हॅलो हॅलो पैसे देऊ. हॅलो नमस्कार. हा बोला. हॅलो हा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. कोणीतरी मला रिमूव्ह केलं होतं असा मला मेसेज आला. असं आहे का? हा मॅडम तुम्ही आता आवाज येतो येतोय मॅडम आवाज. लेक्चर. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो येतोय येतोय. हो आता येतोय. आता येतोय. तर सगळ्यांनी मार्क का? हॅलो बोला मॅडम आवाज येतोय. व्यायाम शक्तितः. आता व्यायाम शक्तितः म्हणजे आता आपण ऍक्टिव्ह मुलांची एक्सरसाइजचं किती बल आहे हे पाहत आहोत. प्लीज माईक बंद करा. व्यायाम शक्तीतः आपण बल परीक्षण करत असतो. जसं आहार शक्तीतः आपण अग्नि परीक्षण केलं, तसं व्यायाम शक्तीतः आपण बल परीक्षण करत असतो. तर जी मुलं खूप खेळून दिवसभर उत्साह कायम खेळून सुद्धा जमत त्यांचं बळ समजतं. आणि जी अशा प्रकारे आपण व्यायाम शक्तीतः आपण बल परीक्षण करू शकतो. तर हे सगळे 10च्या 10 आणि वय परीक्षण तर आपण मगाशी सगळ्यात सुरुवातीलाच घेतलं होतं की वयावस्था आपल्याला माहितीच आहे 16 वर्षापर्यंत अपरिपक्व बाल्यावस्था. तर अशा प्रकारे हे दशविध परीक्षण करून आपण रोग्याचं बल परीक्षण आणि दोषांचं बल परीक्षण हे पूर्णपणे करू शकतो. यानंतर पॉइंट मला जो सांगितला आहे तो अष्टविध परीक्षण. अष्टविध परीक्षणामध्ये योग रत्नाकरांनी 8 प्रकारचे जे परीक्षण सांगितले आहे त्याच्यात रोगम आदो परीक्षेत नाडी मूत्रम पदम जिव्हाम शब्दम स्पर्शम दृग आकृती. तर आता नाडी परीक्षण हे जर आपण बालकांची करायची म्हटली तर बालकांची नाडी परीक्षण थोडंसं अवघड असतं करणं. त्याच्यामुळे बऱ्याचदा लहान मुलं झोपल्यावर नाडी परीक्षण करता येऊ शकतं. तर त्याच्यामध्ये पण इन्फंटाईल एज ग्रुपमध्ये 1 वर्षापर्यंतचं नाडी परीक्षण तितकंसं चांगलं होत नाही, कारण थोडेसे ते मुलं चबी असतात. सबक्युटॅनियस फॅट जास्त असतो त्या मुलांमध्ये आणि त्याच्यामुळे त्या मुलांमध्ये आपल्याला नाडी परीक्षण करायला अवघड जाऊ शकतं. याशिवाय काही मोठ्या मुलांमध्ये 2 वर्षावरच्या 3 वर्षांवरच्या मुलांमध्ये जर आपण नाडी परीक्षण करायला गेलो तर त्याच्यातही आपण जी त्यांनी 3 बोटं सांगितली, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि वात, पित्त, कफ याच्या दृष्टीने त्यांनी जे सांगितलेले आहे तर हे स्थानगत परीक्षण नाडी परीक्षण करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला गतिगत आणि गुणगत परीक्षण करू शकतो. गती म्हणजे त्यांनी प्रत्येक दोषानुसार नाडीची गती सांगितली. जलौकाप्रमाणे असेल, जलौका किंवा सर्पाप्रमाणे तर ती झाली वात दोषाची नाडी. त्याच्यानंतर काक, कुलिंग, मंडूक याप्रमाणे जर असेल नाडीची गती ती झाली पित्ताची आणि हंस पारावत योग प्रमाणे असेल तर ती झाली कफाची नाडी. तर ही गती वाईज परीक्षण जे नाडी तज्ञ आहे ज्यांनी वारंवार नाडी परीक्षण केलं आहे ते करू शकतात. त्याच्यानंतर गुणगत. गुण म्हणजे शीत गुणाची आहे की उष्णगत गुणाची, मृदू आहे की उष्ण आहे, गुरु आहे की जाते. दाब नाडी परीक्षण करताना थोडासा दाब दिला आणि दाब दिल्यावर तो आपण प्रेशर रिलीज केलं
तर प्रेशर रिलीज केल्यावर जी नाडी लगेच भरून येते ती असते लघु नाडी, आणि प्रेशर रिलीज केल्यावर जी थोड्या वेळाने भरून येते ती झाली गुरु नाडी. तर अशा प्रकारे अभ्यासाने नाडी परीक्षण करता येऊ शकतं. त्याचा वारंवार अभ्यास असावा लागतो. काही मॉडर्न वाईज जर विचार केला तर काही कंजेनेटल हार्ट डिसिजेस मध्ये आपण जसे एरोटिक अॅन्युरिझम मध्ये युनिलॅटरल पल्स लागू शकते. त्याच्यामुळे मुलांमध्ये नाडी परीक्षणापेक्षा आधुनिक शास्त्र तरी हार्ट रेट मेजरमेंटवरच जास्त भर देतं. त्यांनी न्यूबॉर्न मध्ये 140 पर मिनिट हा हार्ट रेट असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इन्फंट्स मध्ये 120 to 130 पर मिनिट असतो. तर नाडी परीक्षणाबद्दल त्याच्यानंतर चिकाट ठेवू नको म्हटल्यावर त्यांनी सांगितलेली तैलबिंदू परीक्षण तर आहेच. जर जे मुलांना फायमोसिस असतं, जे बालक फायमोसिसने ग्रस्त असतात किंवा बऱ्याचशा 6 महिन्याच्या आधीच्या बालकांना मूत्रप्रवृत्तीच्या दरम्यान ते थोडासा श्वास रोखून धरतात आणि मग मूत्रप्रवृत्ती करतात. तर तिथे थोडस ते जे स्किन असते, फोर स्किन, ती जास्त प्रमाणात समोर आल्यामुळे मिएटल ओपनिंग छोटं झालेलं असतं आणि त्याच्यामुळे म्हणजे स्ट्रक्चरल डिफेक्ट असल्यामुळे त्या मुलांना मूत्रप्रवृत्ती करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. अभ्यासाने आणि 1 वर्षापर्यंत हळूहळू त्यांची जशी ग्रोथ होत जाते त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम कमी होतो. त्याच्यातले काही मुलं ज्यांचं फायमोसिस हा प्रॉब्लेम रिट्रॅक्शन पॉसिबल होत नाही फोरस्किनचं, त्यांना मात्र हा प्रॉब्लेम कायम स्वरूपात असतो. त्याच्यानंतर आता मूत्रप्रवृत्ती म्हटल्यावर अनेक गोष्टी अशा आल्या की न्यूबॉर्न जो असतो त्याला जन्म झाल्याबरोबर 24 तासांच्या आतमध्ये मूत्रप्रवृत्ती होणं अपेक्षित आहे. जर तसं झालं नाही तर तिथे हा 7% असं ती पहिल्या नंतर युरिन पास करतात. तर अशामध्ये डिलेड मिक्च्युरेशनचे कारण असू शकतात. बायलॅटरल रिनल अजिनेसिस, दोन्ही वृक्क तयार न होणे, किंवा सिव्हिअर डिहायड्रेशन. बऱ्याचदा जन्म झाल्यावर मुलांना दूध उशिरा पाजलं जातं. आई सीझर झालं असल्यामुळे आई अशुद्ध आणि त्याच्यामुळे ती बाळाला दूध पाजू शकत नाही. तर अशा वेळेस डिहायड्रेशनमुळे पण मिक्च्युरेशन डिले होऊ शकतं. नेफ्रायटिस असेल, मोठ्या मुलांना युरेथ्रल डायव्हर्टिक्युलम असेल, कंजेनेटल नेफ्रोटिक सिंड्रोम असेल, अशा कारणांमुळे डिलेड मिक्च्युरेशन होऊ शकतं. आता मूत्रप्रवृत्तीमध्ये अजून एक गोष्ट पाहिली जाते, रचनात्मक विकृती, व्हसायको व्हॅजायनल फिस्चुला. ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर मूत्रप्रवृत्ती ही मूत्र मार्गातून न होता योनी मार्गातून होते. तर तो झाला रचनात्मक विकृती. सांगितलेलं आहेच की मूत्रात तेलबिंदू टाकल्यावर जर त्या तेलाचा थेंब पसरला तर ती व्याधी साध्य समजायची, तो पसरला नाही तर ती व्याधी कष्टसाध्य समजायची, असाध्य समजायची. तर ह्याच्यामध्ये मूत्र प्रवृत्तीशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते याच्यामध्ये आपण व्याधी हे सार्वदैहिक घेऊ शकतो किंवा स्थानिक घेऊ शकतो. स्थानिक विकृतीमध्ये आयुर्वेदात मूत्रकृच्र, प्रमेह, अश्मरी, ह्याच्यामध्ये काश्यपांनी खूप छान लक्षणं सांगितली आहेत. काश्यप म्हणतात की मूत्रप्रवृत्तीमध्ये मूत्राश्मरी असेल, वेदनाध्यायामध्ये काश्यपांनी सांगितलेलं आहे. जर मूत्र त्यागासंबंधी प्राय असेल, अतिरोधन असेल, तर अशा वेळेस मूत्राश्मरी आहे असं समजावं. प्रमेहाचं एक खूप छान लक्षण दिलेलं आहे काश्यपांनी. अकस्मात मूत्र निर्गम, अचानक मूत्र प्रवृत्ती होते आणि ती श्वेत असते. मूत्र कसं असतं, श्वेत असतं, घन असतं आणि मक्षिका क्रांत असतं. हे प्रमेह लक्षण समजायचं. कारण वेदनाध्याय मुळात त्यांनी रचना त्याच्यासाठी केली, जे मुलं सांगू शकत नाही तर त्यांना काय होतंय हे वैद्यांनी कसं समजायचं. त्याच्यानंतर मूत्रपृष्ठाचं पण त्यांनी लक्षण सांगितलंय की मूत्रकाले वेदना म्हणजे मूत्र प्रवृत्ती समय वेदना, रोमहर्ष आणि अंगहर्ष होतो, ओष्ठ दशती, ओठ दाबून घेतात
आणि बस्ती स्पृशती म्हणजे वारंवार जिथे बस्ती आहे त्या ठिकाणी स्पर्श होतो अशा मुलांचा. म्हणजे हे आपल्याला सायन्स बघून लक्षात येऊ शकतो की मुलाला मूत्रपुच्छाचा त्रास असू शकतो. ज्या मुलांच्या आईचं स्तन्य हे स्वादुदोषात्मक असेल, मधुर रसस्तन्यपान जास्त प्रमाणात केला तर काश्यपानुसार त्या मुलामध्ये मूत्र प्रवृत्ती अतिप्रमाणात असते, त्या मुलामध्ये मलप्रवृत्ती सुद्धा अतिप्रमाणात असते. आणि कषाय रसायुक्त जर आपण मुलांनी स्तन्यपान केलं तर त्याच्यामध्ये मूत्र आणि मलप्रवृत्ती ही अल्प प्रमाणात होऊ शकते. त्याच्यानंतर हिमॅच्युरिया, ऑलिगुरिया ह्या पण गोष्टी बघायला पाहिजे. हिमॅच्युरियासाठी अनेक सर्जिकल ड्रग्ज, इन्फेक्शन्स, युरिनरी ट्रॅक्ट डिसीजेस हे कारण असू शकतात. ऑलिग्युरियामध्ये एकतर युरिन फॉर्मेशनच न होण्याचे प्री रिनल कॉजेसमुळे होऊ शकतात. मॅडम तुमचा माईक म्यूट आहे. माईक म्यूट झालाय तुमचा मॅडम. मॅडम आवाज येत नाहीये, तुमचा माईक अनम्यूट करा प्लीज. मध्ये जर आपण मलपरीक्षण करायचं असेल तर बऱ्याचदा काही कॉमन कारण लक्षात येतात. ते असतात अजीर्ण, पुन्हा पुन्हा ते कारण घडतं ओव्हर फिडिंग, वारंवार खाऊ घातलं जातं आणि किंवा अतिपौष्टिक खाऊ घातलं जातं. बऱ्याचदा अपर मिडल क्लास कुटुंबामध्ये अतिपौष्टिक वारंवार दुधावर अवलंबून असतात आणि वरचं 6 महिन्यांनंतर थोडंसं खाऊ घालणं सुरुवात झालं असतं. तर अशा मुलांमध्ये मलगत कृमी प्रतन होण्याची शक्यता थोडी कमी प्रमाणात असते. पण कृमी हा एक हेतू एकतर कॉन्स्टिपेशन साठी किंवा अतिसारासाठी दोन्हींसाठी कारणीभूत ठरलेला दिसून येतो लहान मुलांमध्ये. मग तिथे आपल्याला असोसिएटेड सिम्पटम्स पाहावे लागतात. उदरशूल आहे का, त्याच्या चेहऱ्यावर काही डाग आहेत का, रात्री झोपेत दात कटकट करतो का, ह्या गोष्टी आपल्याला पाहतात. त्याच्यानंतर बऱ्याचदा आताच एक प्रश्न आला होता इथे की दात येताना दंतोत्पत्तीच्या वेळेस जे काही त्रास होतात मुलांना तर त्याच्या वेळेस औषधं द्यावे लागतात का. तर बऱ्याचदा ते त्रास तसेच कमी होतात, पण ते जर त्रास दीर्घकाळ असेल, दात येत असताना बऱ्याच मुलांना आधीपासून ज्वर येतो, मलप्रवृत्ती म्हणजे द्रव मलप्रवृत्ती होत असते, तर अशा वेळेस आपल्याला त्या मुलांना औषधं देणं गरजेचं पडू शकतं. तर दंतोत्पत्तीच्या वेळेस मलप्रवृत्ती ही अचानक पातळ व्हायला सुरुवात असते. रेग्युलर डाएट असतं आईचं आणि दात यायच्या वेळेस किंवा अशा वेळेस मुलांमध्ये लक्षणं दिसून येतात. भयच, घाबरल्यामुळे मलप्रवृत्ती बऱ्याच मुलांमध्ये अल्टर झालेली दिसून येते. फ्रिक्वेन्सी वाढते, घाबरल्यामुळे जास्त प्रमाणात शौचाला जातात मुलं किंवा मग त्यांना द्रव मलप्रवृत्ती. मुलाला होऊ शकतो. हे एक कारण लक्षात घ्यायला पाहिजे. मलप्रवृत्तीचं परीक्षण करताना हे हिस्ट्री आपण विचारायला पाहिजे. बऱ्याचदा थंडीमध्ये विंटर डायरिया हा एक पॉइंट आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर काऊ मिल्क ॲलर्जी,
आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार काऊ मिल्क मध्ये कॅसिन आणि हे 2 प्रोटीन्स असतात आणि ते प्रोटीन्स आपल्या इंटेस्टाइनल फ्लोराला ॲलर्जिक असतात आणि त्याच्यामुळे मुलांना डायरिया होतो. ऍब्सॉर्प्शन नीट न झाल्यामुळे ते अपचित अन्न तसंच बाहेर पडत राहतं आणि त्याच्यामुळे घुटीमध्ये जी द्रव्य सांगितलेली असतात, आजकाल बऱ्याच वैद्यांनी दिलेले घुटीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जनरली वेहेणा आणि काळ हे किंवा काही ठिकाणी कुडासालचं वेढे जास्त प्रमाणात दिले तर अशा वेळेस मला प्रवृत्ती ही कॉन्स्टिपेटेड दिसून येऊ शकते. मला अतिसारामध्ये बालकांना अशा व्याधींची त्यानंतर व्याधीजन्य फक्कामध्ये अतिप्रमाणात मलप्रवृत्ती आणि मूत्रप्रवृत्ती होते. अर्शामध्ये सरक्त मूत्र मलप्रवृत्ती होते आणि स्तन्यदुष्टी विवर्ण हा पित्त स्तन्यदुष्टीमुळे मलप्रवृत्ती ही द्रव होत असते, भिन्नवीट होतं. आणि क्षीरालसक हा लहान मुलांचा जो विकार सांगितलेला आहे क्षीर मातृस्तन्यावर अवलंबून असलेल्या बालकांसाठी, तर त्यांची मलवर्ण खूप छान सांगितले आहे अष्टांग हृदयांनी. ती मलप्रवृत्ती ही आम असते, दुर्गंधी असते, पाण्यासारखी असते, फेनी असते, फेसकट असते, नाना व्यथा आणि वर्णाची असते. म्हणजे वेगवेगळे व्यथा असतात, मुलं इरिटेबल असतात, रंग बदललेला असतो आणि छिन्न विछिन्न असं मल त्यांनी सांगितलेलं आहे. तर आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार जर आपण बघितलं गेलं तर जे बॉवेल ट्रेनिंग असतं किंवा बॉवेल कंट्रोल जो आलेला असतो तो वयाच्या 3 वर्षानंतर येतो. तर 3 वर्षानंतर मुलांना टॉयलेट ट्रेनिंग दिल्या जाऊ शकतं. तर त्याच्या आधी मुलांना मात्र टॉयलेट ट्रेनिंग नसतं, ते तो कंट्रोलच आलेला नसतो मुळात डेव्हलपमेंटमुळे. त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन हे फंक्शनल एक त्यांनी वर्णन केलंय की हॅबिच्युअल सायकोलॉजिकली काही मुलांना कॉन्स्टिपेशन असतं, टॉयलेटमध्ये जाण्याची बघतात. डिसीज सारखे काही कंजेनायटल डिसीज असतात त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन दिसून येतं. हायपोथायरॉइडिझम सारख्या एंडोक्राइनल कॉजेस मध्ये पण हा कॉन्स्टिपेशन दिसून येऊ शकतं. ओव्हर कन्झम्पशन ऑफ कॅल्शियम, ज्या मुलांना जास्त प्रमाणात कॅल्शियम दिल्या जातं अशा मुलांमध्ये कॉन्स्टिपेशन हे लक्षण दिसून येऊ शकतं. दुसरं महत्वाचं स्टूलचं लक्षण म्हणजे डायरिया. तर डायरिया हा अॅक्यूट आहे की क्रॉनिक आहे हे खूप मॅटर करतं. अॅक्यूट डायरियामध्ये फ्लुइड लॉस जास्त असतो आणि क्रॉनिक डायरियामध्ये वेट लॉस जास्त असतो. तर अॅक्यूट डायरियामध्ये हे सगळे इन्फेक्शियस कॉजेस असतात जसे की गॅस्ट्रोएंटरायटिस. मग हे इन्फेक्शन व्हायरल असू शकतं किंवा बॅक्टेरियल असू शकतं. जर व्हायरल इन्फेक्शन असेल तर तो डायरिया जनरली वॉटरी असतो आणि जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर तो त्यामध्ये मलप्रवृत्ती जास्त प्रमाणात असते. जो व्हायरल डायरिया असतो त्याच्यामध्ये पस नसतो, ब्लड नसतो. बॅक्टेरियल डायरियामध्ये पस, ब्लड हे जास्त प्रमाणात दिसून येतं. व्हायरल डायरिया सेल्फ लिमिटिंग असतात, बॅक्टेरियल डायरियाला अँटीबायोटिक्स देण्याची गरज पडू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला व्हायरल आहे की बॅक्टेरियल लार्ज इंटेस्टाइनल आहे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचं परीक्षण करता आलं पाहिजे. मूत्रप्रवृत्तीमध्ये एक पॉइंट सांगायचा राहिला की लहान मुलांना शय्यामूत्रता हा एक लक्षण दिसून येतं. तर ह्या शय्यामूत्रतामध्ये एक कारण कृमी असतं. शय्यामूत्रता म्हणतात तर रात्री झोपेत बिछाना ओला करणे याला म्हणतात शय्यामूत्रता. तर ही शय्यामूत्रतेचं प्रमुख कारण हे कृमी असतं आणि त्याचं सेकंडरी कारण हे असतं सायकोलॉजिकल. मुलांची जडणघडण, मानसिक जडणघडणीकडे जिथे जास्त व्यवस्थित लक्ष दिलं जातं अशा मुलांमध्ये ज्यांच्या घरात हस्तखेळतं वातावरण असतं,
ज्यांना पालक विश्वासात घेऊन त्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतात, अशा ठिकाणी शय्या मुलांचा हा प्रॉब्लेम शक्यतो नसतो. शय्या मुलांमध्ये 4 आणि 6 वर्ष मुलांना त्याच्यामुळे ते कृमी आणि सायकोलॉजिकल काउन्सिलिंग या दोन्हीचा विचार करून चिकित्सा करणं गरजेचं. मलप्रवृत्तीमध्ये अजून एक पॉइंट आहे, तो म्हणजे कृमीपतन. तर कृमीपतनामध्ये जनरली जे मॅक्झिमम कृमी दिसतात ते लहान मुलांमध्ये पिनवर्म, हेडवर्म इन्फेस्टेशन जास्त प्रमाणात होतं. तर त्याची जी फिमेल वर्म असतं ते गुदभागी येऊन ऍनल रिजन मध्ये येऊन रात्रीच्या वेळी अंड देतात आणि त्याच्यामुळे तिथे रात्री गुदकंडू पेरिॲनल इचिंग हे जास्त प्रमाणात लक्षात दिसून येऊ शकतं. आणि अशा मुलांमध्ये पण मलप्रवृत्ती ही जी आहे ही सकृमी मलप्रवृत्ती, म्हणजे यांचं जर आपण मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केलं किंवा साध्या डोळ्यांनी पिनवर्म्स आपल्याला दिसू शकतात, ज्या मुलांचं पिनवर्ममुळे इन्फेस्टेशन झालेलं आहे. आणि हुकवर्म मध्ये आपल्याला मुलांमध्ये मलिना दिसून येतो, की हुकवर्म हे जे असतात हुक सारखे ते इंटेस्टाईन मध्ये जाऊन चिकटतात आणि त्याच्यामुळे खूप प्रमाणात ते ब्लड सक करतात आणि त्याच्यामुळे मलप्रवृत्ती जी असते ती रक्तयुक्त असते, ब्लॅकिश असते आणि त्याला मलिना असं म्हणतात. याच्यानंतर जे परीक्षण आहे ते आहे जिव्हा परीक्षण. तर इन्फंटाईल एज मध्ये जिव्हा परीक्षण अतिशय अवघड गोष्ट आहे. बऱ्याचदा मुलांची तोंड कसं उघडून जिव्हा बघावी हा प्रश्न असतो, तर ते क्राय करत असताना जिव्हा दिसू शकते. तर त्याच्यामुळे क्राय करत असताना आपण जिव्हा परीक्षण करू शकतो आणि असे संधी निर्माण करणं थोडंसं अवघड आपल्याला जाऊ शकतं. तर ह्या जिव्हा परीक्षणामध्ये ज्या मुलांच्या आईंना अपचन असेल, ज्या मुलांची आई वारंवार खात असतील किंवा त्यांना अजीर्णाचा त्रास असेल, अग्नी प्रॉब्लेम असेल किंवा कफदुष्ट स्तन्य असेल, अशामध्ये त्या मुलांमध्ये आपल्याला सामजिव्हा दिसून येते. त्याच्यानंतर मोठ्या मुलांमध्ये जर ओव्हर फिडिंग असेल तर ओव्हर फिडिंग झाल्यामुळे वारंवार खाल्ल्यामुळे पुन्हा सामजिव्हा दिसते. खूप जास्त बेकरी प्रोडक्ट्स खाण्याची ज्या मुलांना सवय असते, खूप जास्त प्रमाणात बिस्किट, ब्रेड, टोस्ट हे जे खातात, तर अशा मुलांचं मल पण विबद्ध असतं, जास्त ग्रथित असतं आणि अशा मुलांची जिव्हा पण साम असते. हे कॉमन ऑब्झर्वेशन आपल्याला दिसून येतं. ग्रहणी, आपण म्हणतो की ग्रहणी हा चिंतेचा विषय हा मोठ्यांना होतो असं नाही. अनेक ग्रहणीग्रस्त मुलं लहान सुद्धा दिसून आलेले आहे. तर ज्या लहान मुलांना ग्रहणी सारखे व्याधी असतात त्या मुलांमध्ये ही जिव्हा साम दिसून येते. पुन्हा हुकवर्म इन्फेस्टेशन मध्ये जिव्हा ही ब्लॅकिश दिसते. प्रवाहिका डिसेंट्री जर असेल मुलांना तर त्या मुलांना चव येत नाही नीट, अल्टर्ड टेस्ट असते. ऍनिमिया असेल तर ऑब्व्हियसली पेल असते जिव्हा. इन्फंटाईल हेमिप्लेजिया, अनेक इन्फेक्शन असे असतात की ज्याच्यामुळे थेट सेंट्रल नर्वस सिस्टीम डॅमेज होऊन हेमिप्लेजिया डेव्हलप होतो आणि त्याच्यामुळे त्या मुलांमध्ये आपण जे जिव्हागत लक्षण दिसतात की एका बाजूला जिव्हा गेलेली असते, तर असं लक्षण काय टाकलंय. अल्टर्ड टेस्ट, जिव्हाच्या बाबतीत अल्टर्ड टेस्ट ही जे लक्षण दिसून येतं त्याला कॅक्युसिया असं मॉडर्न नाव आहे. बऱ्याच ड्रग्समुळे हे अल्टर्ड टेस्ट येऊ शकते, जसे की काही अँटीहिस्टॅमिनिक्स, मेट्रोनिडाझॉल, फेनिटॉइन, इथम्ब्युटॉल, ऍसिटाझोलामाइड या सगळ्या कारणांमुळे लहान मुलांमध्ये अल्टर्ड टेस्ट दिसून येते. त्याच्यानंतर फेशियल पाल्सी, लिव्हर फेल्युअर, रिनल फेल्युअर, कुशिंग सिंड्रोम या कारणांमुळे पण चव बदललेली दिसून येऊ शकते. ऍनोरेक्झिया, याला भूकच लागत नाही, ही बऱ्याच टोडलर्स मध्ये, टोडलर म्हणजे 1 ते 3 वर्षाचा बाळ, तर 1 ते 3 वर्षाच्या बाळामध्ये बऱ्याचदा भूक लागत नाही हा मेन कन्सर्न असतो पॅरेंट्सचा. पण तिथे काय झालेलं असतं की जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट पहिल्या 1 वर्षामध्ये होती, की ज्या रॅपिडनी, ज्या इंटेन्सिटीनी ग्रोथ चार्ट असा पहिल्या वर्षात झालेला असतो, तो टोडलर मध्ये असा हळूहळू हळूहळू वाढत असतो. त्यांची खूप उंची नाही वाढत, त्यांची डेव्हलपमेंट एकदम चेंज होत नाही. डेव्हलपमेंट चेंज हे पहिल्या 6 ते 12 महिन्यामध्ये होत असतं. तर हे जे लक्षण आपल्याला दिसतात हे आपल्याला टोडलर मध्ये कमी प्रमाणात होतात, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, आणि त्याच्यामुळे नॅचरली त्यांचा एनर्जी
रिक्वायरमेंट कमी असते, एनर्जी इनटेक कमी होतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा भूक लागत नाही. तर त्याच्यामुळे हा जो फिजिओलॉजिकल अॅनोरेक्झिया आहे क्षुधामांद्य, ह्याचं आपल्याला पॅथॉलॉजिकल क्षुधामांद्याशी कोरिलेशन डिफरन्शियल डायग्नोसिस करता आलं पाहिजे. ड्रायनेस ऑफ माउथ, आता जिव्हा परीक्षणाला म्हणजे थोडंसं मुख परीक्षण पण येतं. तर जिथे ड्राय असेल मुख तर तिथे डिहायड्रेशन, काही ड्रग्स, माउथ ब्रिदिंग, काही मुलांना ऍडिनॉइड्स असतात आणि त्या ऍडिनॉइड्समुळे ते नाकाने पूर्ण श्वास घेऊ शकत नाही, कारण नॅझोफॅरिंग्स ब्लॉक होऊन गेलेला असतो ऍडिनॉइड्समुळे आणि त्याच्यामुळे तोंडाने श्वास घेतात. तर अशामुळे ड्रायनेस ऑफ माउथ, शुष्क जिव्हा आपल्याला दिसून येऊ शकते. बऱ्याच मुलांना सायकोलॉजिकल असतं, थोड्या मोठ्या मुलांना वारंवार पाणी पितात त्यांना ते सायकोलॉजिकल असतं, थोडा अँझायटी असते. त्याच्यानंतर refusal to food, म्हणजे भूक न लागणे किंवा स्तनविद्वेष का कशामुळे होऊ शकतात, तर मेनिंजायटिस किंवा न्यूमोनिया सारखे काही जर सिव्हिअर डिसऑर्डर्स असतील तर अशामुळे. इन्फंटाईल एज ग्रुपमध्ये ओरल थ्रश म्हणजे जे कॅन्डिडिस इन्फेक्शन असतं, आता हे इन्फेक्शन जनरली बॉटल बॉटल ही दूध पितात, कारण बॉटल जी क्लीन असते ते क्लीन करताना हायजीन मेंटेनन्स व्यवस्थित होत नाही. तर अशा वेळेस ओरल थ्रशमुळे मुलं स्तनविद्वेष किंवा दूध पिणं, जेवणं हे टाळू शकतात. स्टोमॅटायटिस थोडासा रेअर आहे लहान मुलांमध्ये येणं. काही क्रॉनिक वर्म इन्फेस्टेशन असतील, क्रॉनिक असेल जे लक्षात येत नाहीये, ते क्रॉनिक वर्म इन्फेस्टेशनमुळे पण मुलं जेवत नाही, भक्तद्वेष होतो त्यांना. त्याच्यानंतर फोर्सफुल, मोठ्या मुलांमध्ये फोर्सफुल फिडिंग हे पण एक जेवणं भक्तद्वेषाचं मोठं कारण आहे. त्याच्यामुळे फोर्सफुल फिडिंग हे मोठ्या झालेल्या मुलांमध्ये तरी निदान करू नये. त्याच्यानंतर एक महत्वाचं जन्मजात व्यंगात्मक लक्षण मला सांगायचं आहे, ते आहे मॅक्रोग्लॉसिया. ग्लॉसिया म्हणजे टंग, मॅक्रो म्हणजे मोठी, जाड. कधी कधी जाड मोठी टंग त्याच्यानंतर म्युकोपॉलिसॅकॅरायडायसिस, तर हा जो आहे हा जन्मजात मेटाबॉलिक डिफेक्ट आहे, ह्याला म्हणतात इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिझम. तर या कंडिशन मध्ये पण जीभ ही जाड दिसून येते. त्याच्यानंतर ड्युचेन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी, अगेन इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर. या कंडिशन मध्ये पण टंग ही जाड दिसून येते. याच्याशिवाय आपण जर पूर्ण मुख परीक्षण केलं तर जे मेम्ब्रेन फॉर्मेशन आहे, डिप्थेरिया, आपण जिव्हा परीक्षण करू शकतो. काश्यपांनी अधिजीविका हे व्याधी वर्णन करताना त्यांनी एक क्लासिकल लक्षण सांगितलं. अधिजीविका म्हणजे इथे आपण याला ऍडिनॉइड्स असं म्हणू शकतो. त्यांनी ते म्हटलंय विवृद्ध मुख, त्याचं तोंड उघडं असतं, म्हणजे ऑब्व्हियसली तोंडांना श्वास घेताना प्रॉब्लेम येतो. आणि मुखरोगामध्ये नासाश्वासी मुखामय, तर मुखरोगांमध्ये हा नासाश्वास घेतला जातो. त्याच्यानंतरचं परीक्षण आहे ते आहे शब्द परीक्षण. तर शब्द परीक्षणामध्ये पुन्हा मी सांगेल की जे वात प्रकृतीचे बालक आहेत, जे उदान वायू हा वाक प्रवृत्तीसाठी महत्वाचा ठरतो. तर उदान वायूमुळे वाक प्रवृत्ती होते आणि उदान वायूचं कार्य बलवर्धन हे सुद्धा आहे. तर त्याच्यामुळे जो मुलगा खूप बडबड करून सुद्धा थकत नाही, त्याचं बल समजायचं, त्याचा उदान समजायचा. अशा प्रकारे शब्द परीक्षणाने आपण उदान वायूचं आणि बल परीक्षण सुद्धा व्यवस्थित करू शकतो. आता शब्द, जी मुलं बोलतच नाही त्यांच्यामध्ये शब्द परीक्षण काय करणार, तर न बोलणाऱ्या मुलांमध्ये शब्द परीक्षणार्थ आपल्याला त्यांचं क्राय हा खूप मॅटर करतो. सो क्राय इज एन इंडिकेटर इन चिल्ड्रन हु कांट स्पीक. तर क्राय हा कशा प्रकारचा असू शकतं, तर जर पोटात दुखत असेल तर हे मुलं सारखे रडतात, मधून मधून थांबतात, मधून मधून रडतात. ज्या मुलांमध्ये कंठगत काही प्रॉब्लेम्स असतील, थ्रोट किंवा ट्रकियल प्रॉब्लेम्स असतील, तर ते मुलं घुसमटल्यासारखे रडतात, मफल्ड त्यांचा आवाज तबका असतो. हे लक्षण असतं. आणि कृमी असेल तर रात्री झोपेत रडतात. आणि ज्या मुलांना इयर एक, हेड एक, डेंटल पेन असे असतात, तर ही मुलं सतत रडत असतात, रडून रडून झोपतात.
झोपेतून पुन्हा उठतात आणि पुन्हा रडतात. तर अशा प्रकारे क्रायच्या वेगवेगळ्या व्हेरायटीनुसार, वेगवेगळ्या शब्द परीक्षणानुसार आपण व्याधीची निश्चिती करू शकतो. मुलांमध्ये लँग्वेज माइलस्टोन्स जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिले लँग्वेज माइलस्टोन मध्ये पहिलं पॉईंट सांगितलं आहे की बेबी टर्न्स हेड टुवर्ड साऊंड, की जिकडे आवाज आहे तिकडे तो तोंड किंवा मान वळवतो किंवा त्या आवाजाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शब्द परीक्षणामध्ये सगळ्यात पहिले श्रुती परीक्षण महत्वाची आहे. ज्या मुलांना बोलता येत नाही अशा मुलांची पहिले हिअरिंग टेस्ट करणं आवश्यक आहे. वेदर द बेबी इज हॅव्हिंग कंडक्टिव्ह डेफनेस और सेन्सरी न्यूरल डेफनेस, ही टेस्ट बेरा या टेस्टच्या अंतर्गत केल्या जाते आणि त्याच्यानंतर स्पीच हे आपण परीक्षण करू शकतो. आता स्पीच म्हणजे शब्द हे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडर्न मध्ये सांगितले आहेत. स्टॅमरिंग स्पीच म्हणजे हकलावून बोलतो. स्टॅकेटो म्हणजे स्कॅनिंग बोलतो, म्हणजे स्पीकिंग स्लोली अँड डेलिबरेटली इन मोनोसिलॅबल्स ऍज इफ स्कॅनिंग अ लाईन ऑफ पोएट्री. एखादी कविता अशी हळूवार म्हणणे त्याला स्कॅनिंग स्पीच असं म्हणतात. लॅलिंग स्पीच किंवा बॅबलिंग स्पीच म्हणजे ज्याला आपण बोबडे बोल असं म्हणतो, त्याला जार्गन असं सुद्धा म्हणतात. तर हे वयानुसार असतं, फिजिओलॉजिकल असतं आणि ते एक सर्टन वयानुसार 4 ते 5 वर्षानंतर ते कमी व्हायला पाहिजे. न झाल्या तिथे आपल्याला टंग टाय आहे का, जिभेच्या खाली काही टाय आहे का, त्याचं ट्रेन्युलम मध्ये प्रॉब्लेम आहे का, ही स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी पाहणं गरजेचं असतं. आणि स्लर्ड स्पीच म्हणजे जिथे सिलॅबल्स व्यवस्थित ओळखू येत नाही एकमेकांपासून, हे झालं स्लर्ड स्पीच. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्पीच व्हेरायटीज आपण डायग्नोज करू शकतो. त्याच्यानंतर होर्स व्हॉइस. लहान मुलांमध्ये होर्स व्हॉइस म्हणजे आवाज होण्याचं कारण काय, तर जास्त प्रमाणात रडणे ही फिजिओलॉजिकल, लॅरिंजायटिस असणे, कुठल्याही प्रकारचा लॅरिंजायटिस. लास्ट 5 मिनिट्स आपल्याला कंक्लूड करायचे आहेत. ओके चालेल. तर अशा प्रकारे हा खूप व्हास्ट जो टॉपिक मला दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये अष्टविध दशविध परीक्षण तर पूर्णपणे झालेलं आहे. अष्टविध परीक्षणामध्ये शब्द परीक्षण पर्यंत आपण आहोत. त्याच्यानंतर स्पर्श परीक्षण, आपल्याला माहिती आहे उष्ण आहे की शीत आहे, असेल तर ज्वर. लहान मुलांमध्ये पहिल्या 7 दिवसांमध्ये उष्ण स्पर्श असू शकतो. इक्थायोसिस नावाचा कंजेनेटल डिसऑर्डर असतो, ज्याच्यामध्ये त्वचेवर खरता येते किंवा वृक्ष स्पर्श असतो. त्याच्यानंतर वर्ण पाहता येतो स्पर्शाने किंवा पाहून. त्याच्यानंतर नेत्र परीक्षण. नेत्र परीक्षणामध्ये स्क्विंट आहे का, तिरळेपणा आहे का, कॉन्व्हर्जंट स्क्विंट आहे की डायव्हर्जंट स्क्विंट आहे. ज्या मुलांची बर्थ इंजुरी असते म्हणजे जन्म झाल्यावर फोर्सेप डिलिव्हरी झालेली असते, अशा मुलांमध्ये आयचे मसल्स हे पॅरालाइज होऊन त्यांच्यामध्ये स्क्विंट होऊ शकतं. टीयर्स प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे, नॅझो लॅक्रिमल डक्ट्स ऑब्स्ट्रक्शन आहे का, मग त्याच्यामुळे टीयर्स जास्त येत आहेत का, ते तयार झालेले अश्रू इथून वाहून जात नसेल तर मग टीयर्स फॉर्मेशन जास्त प्रमाणात होतं. पांडू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लोअर पाल्पेब्रल कंजंक्टिव्हामध्ये बघतो, पेल असेल तर पांडू. कामला न्यूरेटल जॉन्डिस अप्पर स्क्लेरामध्ये बघतो. काही कार्डियक रिनल डिसीजेस मध्ये कंजंक्टिव्हा रेडिश दिसतो, अॅनिमियामध्ये कंजंक्टिव्हा आपल्याला कमी दिसतो. पफी आईज हे काही रिनल कॉजेस मध्ये, कार्डियक कॉजेस मध्ये. त्याच्यानंतर पीईएम मध्ये क्वॉशियरकर मध्ये पफी आईज पासून सुरुवात होते आणि मग हळूहळू सर्व शरीरावर शोथ वाढत जातो. आकृतीमध्ये आता वेगवेगळे लूक असतात, डायबिटिक वगैरे. तर आकृतीमध्ये लहान मुलांमध्ये आपण परीक्षण करायला गेलो तर आपण त्यांची स्थानिक आकृती बघू शकतो आणि सार्वदेही बघू शकतो. स्थूल होण्यासाठी काही न्यूट्रिशन कॉजेस असतात, काही जेनेटिक कॉजेस असतात. झोपण्याची तऱ्हा पण आपण बघू शकतो. पोटावर झोपतात, त्याच्यानंतर परीक्षण करू शकतो. रिकेट्स मध्ये त्यांचे जे एपिफायसियल एंड्स असतात ते वाढलेले असतात. त्याच्यानंतर मॅरास्मस मध्ये हातपाय बारीक असतात, पोट मोठं असतं. क्वॉशियरकर मध्ये चेहरा मून फेसिस असतो आणि मॅरास्मस मध्ये मंकी फेसिस असतो. डाऊन सिंड्रोम मगाशीच सांगितलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या सिंड्रोम्स वाईज आपण त्यांचं आकृती परीक्षण स्थानिक आणि सार्वदैहिक अशा प्रकारे आपण करू शकतो. तर मी इथेच थांबते. स्रोतस परीक्षण अजून खूप वेळ घेईल, तर त्याच्यामुळे अष्टविध आणि दशविध परीक्षण अजून मला खूप सांगता येईल, पण ते खूप लांबलचक चालेल, 3-4 सेशन्स मध्ये होऊ शकतं. तर मी माझं सेशन इथे कन्क्लूड करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, अतिशय सुंदर लेक्चर आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर काही आपण क्वेश्चन्स घेऊयात.
आपण इतरांनी माईक म्यूट करावे प्लीज. एक क्वेश्चन असा आलाय, while treating children in their restriction, BMS MD pediatrician, can we use all type of allopathy drugs, surgical procedures? एक चॅट बॉक्स मध्ये मेसेज आलेला आहे. आणि दृष्टकर्म या 2 पॉइंट खूप महत्वाच्या ठरतात, की ज्या BMS डिग्री होल्डर्सना किंवा पीजी स्टुडंट्सना ज्यांना व्यवस्थित त्यांनी वारंवार परीक्षण केलेलं आहे, वारंवार ते सगळे ऑब्झर्वेशन मध्ये होते आणि त्यांनी व्यवस्थित ते सगळे प्रोसिजर्स केलेले आहे. मग त्याचे अम्बिलिकल कॅथेटरायझेशन असो, इंट्युबेशन असो, सगळ्या एव्हरीथिंग हे जर त्याला व्यवस्थित करता येऊ शकत असेल तर तो करू शकतो. अनेक मुलं आमचे पीजी स्टुडंट्स अनेक तालुका लेव्हलवर थोड्याशा छोट्या लेव्हलवर ते आयुर्वेदिक ॲलोपॅथिक प्रॅक्टिस पूर्णपणे व्यवस्थितपणे करतायत, सीझरसाठी ऑन कॉल जात आहेत, अगदी जातात. पण शहरामध्ये ते शक्यता फार कमी असते, कारण शहरामध्ये MBBS MD डॉक्टर्स जास्त प्रमाणात असतात. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. अजून एक प्रश्न असा आलाय की अतिसाराबद्दल थोडंसं वर्णन करावं, वातजनी पित्तच्या बद्दल बालकांमधील. बरोबर. जिथे खूप पेन असेल, म्हणजे लूज मोशन होताना खूप जास्त प्रमाणात पेन होतं, क्राय करतो मुलगा, सारखा रडतो, अशा वेळेस इथे आपण वातजन्य अतिसार समजू शकतो. आणि जिथे वॉटर लेवल जास्त असते, वॉटरी असतो, द्रवता जास्त प्रमाणात असते, तिथे आपण पित्तजन्य समजू शकतो. पित्तजन्य अतिसार असताना बरेच मुलं जे बोलू शकतात ते सांगतात की मला आग होते, पेरिनेअनल रिजनला आग होते, हे पण लक्षण सांगू शकतो. याच्याशिवाय साम आणि निराम हे 2 गोष्टी सुद्धा पाहिल्या पाहिजे. आणि ह्याच्या उपर प्रत्येक वेळेस माझं स्वतःचं थिसिस हे अतिसारावर होतं, तर त्याच्यामुळे अतिसार हे आपण जेव्हा व्याधी वर्णन करतो तेव्हा असे काही द्रव्य किंवा असे काही सिरप प्रिपरेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की जे तिन्ही दोषांवरचा विचार करून औषधं दिलेली असतात. तर अशा वेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस भेद, साम आहे, निराम आहे गोष्टी न होता आपण त्या मुलांना डायरेक्ट स्तंभन चिकित्सा देऊ शकतो. अतिसाराची चिकित्सा वर्णन करताना स्तंभन करू नये, पहिले पाचन करावं असं सांगितलं आहे, पण त्याला एक्सेप्शन बालक, गर्भिणी, वृद्ध हे सांगितलेले आहे. तर त्याच्यामुळे आपण व्यवस्थित डायग्नोज नाही झालं तरी स्तंभन चिकित्सा देऊन अतिसाराची चिकित्सा करू शकतो, नंतर पाचन. ओके, धन्यवाद मॅडम. या ठिकाणी बालरोगच्या HOD अश्विन आयुर्वेद महाविद्यालयाच्या HOD डॉक्टर अनुपमा तारेकर मॅडम आहेत, तर त्यांनी या लेक्चरचं कन्क्लूड करावं असं मी त्यांना विनंती करतोय. माझा आवाज येतोय? तारेकर मॅडम आहेत? तारेकर मॅडम माईक ऑन करा. हॅलो मॅडम बोला बोला मॅडम, आवाज येतोय. आवाज येतोय, बोला बोला. हा बोला बोला. आवाज येतोय, बोला. ठीक आहे. हॅलो, नमस्कार. आता आपण बालरोग विषयामधून मॅडम फडणवीस मॅडमचं जे लेक्चर ऐकलं ते खूपच सुंदर झालं. त्यांनी सामान्य सोप्या शब्दात आणि उदाहरणासहित दशविध परीक्षण, अष्टविध परीक्षण समजून सांगितलं. आणि मॅडमला थोडा वेळ कमी पडला, प्रोसेस परीक्षण पण व्हायला पाहिजे होतं. पण एनीहाऊ मॅडमनी खूप सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये परीक्षण, दशविध परीक्षण, अष्टविध परीक्षण आपल्याला गाईड केल्याबद्दल त्यांचे शतशः आभार. आणि पुढचं आता सेशनसाठी तावशीकर सरांकडे मी सांगते, तावशीकर सरांना सांगते बोलायला. धन्यवाद मॅडम. तर या प्रसंगी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लोखंडे सर हे या कार्यक्रमाचा समारोप करतील. डॉक्टर लोखंडे सर. डॉक्टर लोखंडे सर, आपण माईक ऑन करावा प्लीज.
लोखंडे सर प्लीज माइक ऑन कराल. ते का बरं तरी आता अजून हॅलो, डॉक्टर लोखंडे सर लाईनवर आहेत? ठीक आहे, लोखंडे सरांचा आवाज येत नाहीये, तर तारेकर मॅडमला विनंती आहे की मॅडमनी कन्क्लूड करावं आणि फडणवीस मॅडमचे आभार या ठिकाणी मानावे. तारेकर मॅडम. हॅलो, डॉक्टर फडणवीस मॅडमनी वेळात वेळ काढून आम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीने दशविध आणि अष्टविध आणि उदाहरणांसहित संपूर्ण सामान्य भाषेत सांगितल्याबद्दल त्यांचे आभार. मी अश्विन आयुर्वेद महाविद्यालयाकडून त्यांचे आभार मानते. आणि सेशन संपवायचं आहे का सर? हॅलो. हो. हा हा. आणि मॅडमनी परत गाईड करावं चांगल्या पद्धतीने, कारण खूपच छान सांगितलं. एवढं मी पण नाही सांगू शकत इतकं छान मॅडमनी सांगितलं. त्याबद्दल मॅडमचे आभार. आणि अश्विन आयुर्वेद महाविद्यालयाकडनं पण त्यांचे आभार. आणि सेशन संपल्याचं घोषित करते मी. धन्यवाद मॅडम. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर. छान झालं, आता कनेक्ट झाला मग. हो, छान झालं लेक्चर. मॅडम पुन्हा एकदा महाविद्यालयाकडून आभार मानतो आणि असंच एखादं लेक्चर आपल्या मॅडम देतील. चालेल, ओके. धन्यवाद प्राचार्य सर. हो, सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद आभार, मॅडम. सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार. धन्यवाद. हे लेक्चर संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. ओके. धन्यवाद. नाही मला